जय
माते देवायचे राजा चरणे माते देवायचे राजा चरणे माते देवायचे राजा चरणे माते आवत चालते माझे धावत चालते माझे माझे धावत चालते माझे माझे दयाच्या चिंतने राखेल दोषे दयाच्या चिंतने राखेल दोषे दयाच्या चिंतने राखेल दोषे दयाच्या चिंतने राखेल दोषे धरतीर राजे पातका धरतीर राजे पातकाचा धरतीर राजे पातकाचा काही जाऊरले वेगळे अधिक काही जाऊरले वेगळे अधिक काही जाऊरले वेगळे अधिक काही जाऊरले वेगळे अधिक वैकुंठ नायक दया कंठे वैकुंठ नायक दया कंठे वैकुंठ नायक दया कंठे दयाच्या चिंतने करते दयाच्या चिंतने करतील दोषे दयाच्या चिंतने करते दयाच्या चिंतने करतील दोषे धरतीर राजे पातकाच्या धरतीर राजे पातकाचा धरतीर राजे पातकाचा कामने देव भक्ताचा संगम काळे
पवित्रता दे वाणी पुण्यवंता पवित्रता दे वाणी पुण्यवंता पवित्रता दे वाणी पवित्रता वाणी पुण्यवंता पवित्रता वाणी पुण्यवंता पवित्रता दयाच्या चिंतने करतील दयाच्या चिंतने करतील पवित्रता 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 वाणी पुण्यवंता पवित्रता वाणी पवित्रता अच्युता सर्वथा जो वदे अच्युता सर्वतयाच्या चिंतने करतील दयाच्या करतील जगतील राशी पातका जळतील जळतील जळतील
जळतील राशी पातकाच्या तयाच्या चिंताने तरातील दाची तयाच्या चिंताने तरातील दाची देवता तयाच्या चिंताने तरातील दाची तयाच्या चिंताने तरातील पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्वकाळ तयाच्या चिंतने तरतील दोषी तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पादकांच्या पांडुरंगा करू प्रथमान मन पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान
अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचर पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचर तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे दयाचे करिता स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेच वंदो शरण श्री गुरुवंचे पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ महाराज जगदवंद्य जगद्गुरु तुकोबाराय देहाकडे वर्णन करतात पहा महाराज पवित्र तो देह पहा महाराज एका म्हणता भले दुजे सहजची निंदिले एका घरामध्ये 4 मुलं असतात एक छान आहे म्हणजे 3 मुलांना काही वेगळं सर्टिफिकेट देण्याची गरज नाही तो देह पवित्र पहा महाराज दर्शक सर्वनाम माझ्या तुकोबारायने घातलेला आहे तो पवित्र तो देह वाणी पुण्यवंत कुणाचा वाणी पुण्यवंत देह पवित्र कुणाचा जो वदे अच्युत सर्व काळ भगवान परमात्म्याचं म्हणजे नाही च्युत ज्याचा नाश त्रिकाल बाधित ज्याचा नाश होत नाही अविनाश करी पंढरीचा पांडुरंग अविनाश आहे पहा महाराज आणि त्याचं सर्व काळ जे भजन करतात त्याचा देह पवित्र महाराज तुकोबाराय म्हणतात पहा महाराज जे तो महामाला भगवान परमात्म्याने हे प्राप्त करून दिलेलं आहे हा देह दिला पहा महाराज जीव सुद्धा दिलेला आहे हे सगळं दिलेलं आहे माझं म्हणतंय पहा महाराज सगळं दिलेलं आहे दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोला वया वचन जेणे तू जोडशे नारायण नाशे जीवपन भवरू हे सगळं दिलेलं आहे हात पाय कशासाठी दिलं पहा महाराज दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोला वया वचन जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपन भवरू भव सिंधू माया नदी तरुण जाण्यासाठी हा नरदेह भगवान परमात्म्यानं दिलेला आहे हा जो सर्वांना प्रिय असणारा जीव सुद्धा माझ्या भगवंतानं दिलेला आहे जने हा जीव दिला
पहा महाराज, जीव जो तुम्हा मला जो दिला भगवंताचा अंश आहे. पहा महाराज, मगाशी ताईसाहेबांनी सांगितलं प्रवचनामध्ये, पहा महाराज, जो जीव आहे ना अतिप्रिय असणारा तो सुद्धा माझ्या भगवंतानं अंश रूपानं दिलेला आहे. पहा महाराज, पहा महाराज, अंश आहे तो जीव. जेने हा जीव दिला दान, दान दिलेलं आहे माझ्या भगवंतानी सगळं. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. चिंतनाला चिंतने चिंतने तद्रूपता, भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. पहा महाराज, कशासाठी दिला? जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. कोणे? तोया भिवरेच्या तिरी, कट धरोनिया करी, पाऊले साजिरे अंतरी धरोनी राहेन. पहा महाराज, भगवान परमात्म्याने हे दिलेलं आहे. पहा महाराज, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवाते स्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्र आपुल्या. माझ्या भगवंतानं हे सगळं निर्माण केलं आणि हे भाऊलं तयार केलं, सगळं दिलेलं आहे. पहा महाराज, कशासाठी दिलं? देवे दिला देह भजना. हा देह जरी दिला भजनासाठी दिलेला आहे. पहा महाराज, परंतु त्याला फाटा फुटली. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पहा महाराज, काय फाटा फुटला? उपजोनी संसारी, ज्ञानोबारायांचं बोलताय, आपुला आपण वैरी, मी माझे शरीरी घेऊनी ठेला. सगळं मी आणि माझं म्हणायला लागला. या देहाते म्हणे मी, पुत्रदारा धन माझे. हे सगळं घरदार, मुलं बाळ बायका पोरं माझं. पुत्रदारा धन माझे, परी काळाचे हे खाजे, ऐसे नेन तू गेला. माझे ज्ञानोबाराय सांगतात, अरे हे सगळं जे आहे ना गोळा झालेलं, काहीतरी पूर्व पुण्याई, पूर्वांचा काहीतरी लाघा बांधा असतो म्हणून हे. पहा महाराज, एका ठिकाणी सगळे आलेले असतात. पहा महाराज, की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जशी गुरं हिंडायला जातात आणि झाडाखाली येतात. पहा महाराज, आणि वेळ आली की निघून जातात, तसे हे. पहा महाराज, वृक्षाची सावली वाटे जाता मिनली, घरावरी तिथुली असताना ये. पहा महाराज, आणि हे सगळं दिलं कशासाठी दिलं? हा देह पवित्र म्हणलेला आहे. पवित्र तो देह म्हणजे बाकीचे अपवित्र. पहा महाराज, हे शरीर कसं आहे? पहा महाराज, शरीर दुःखाचे कोठार, कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे धार, शरीर दुर्गंधीचे धार. आहे अपवित्र शरीराचे, आहे अपवित्र शरीरा उत्तमाचा, शरीरा उत्तमाचा, शरीरा उत्तमाचा, शरीरा सुखाचे भोगिले, शरीरा रोगाचे भांडार, शरीरा सुखाचे कोठार, शरीरा दुर्गंधीचे धार. नाही अपवित्र शरीराचे, शरीरा दुःखाचे भांडार, शरीरा दुःखाचे भांडार, शरीरा दुर्गंधीचे धार. आहे महाराज तुकोबाराय नाथ या प्रकरणात सांगतात, शरीर दुःखाचे कोठार. पहा महाराज, कोठार म्हणलेलं आहे. कोठारामध्ये पूर्वकालीन दृष्टांत आहे. कोठार असायची, धान्याची कोठार असायची. किती त्यामध्ये धान्य आहे सांगता येत नाही. कोठारच्या कोठार भरून टाकलेले आहेत म्हणतात. पहा महाराज, तसं शरीर दुःखाचे कोठार. आणि इथं सुख
हुडकायला लागलोय तुम्ही आम्ही. सुख, खरं सुख कुठं आहे, काय आहे पहा महाराज. जीव विसरलेला आहे म्हणून तर हे संत महात्मे जगतामध्ये अवतीर्ण झाले. आणि हा जो सोहळा आहे पहा महाराज, हे सारखं 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 याच्या हे झालं पाहिजे. पहा महाराज, शरीर दुःखाचे कोठार, अनेक नाठामध्ये वर्णन आलं बघा. अनेक दुःखे मी सांगू किती, सकल संसाराची स्थिती, नसा हे पाषाण फुटती, भय कांप चित्ते भरनाश. दगड फुटेल. पहा महाराज, एवढं दुःख आहे. साधय काय पहा महाराज, प्रवचनामध्ये तो विषय झाला. अरे शरीर, अरे दुःख बांधवडी आहे हा बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार म्हणजे मुलं बाळ संसार नव्हे बर का. संसार आगा उपजने आणि निमने, हे साच जे का मानने, तया जीव लोको म्हणे संसार हन. अरे जन्माला आलेला हा ना, यालाच 3.5 हाताला ह्या नरदेहाला माझ्या संतांनी संसार म्हटलं. आणि हे संसार दुःख बांधवडी, सुखाचा विचार नाही कोठे. पहा महाराज, आहे सुख, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. किती रोग आहेत, भांडार म्हटलेलं आहे. एखाद्यानं जर वर तोंड केलं, आमच्याकडे मिरजला पळवायला लागते, नाही तर सांगलीला पळवायला लागते. पहा महाराज, लगे गाडी करायला लागते. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीशी थार. 1-2-4 दिवस नाही आंघोळ करून बघा, जवळ सुद्धा कोण उभा राहणार नाही. एवढं दुर्गंध असे शरीराचे आहे. आणि सरळ सिद्धांत माझ्या तुकोबारायांनी मांडला, नाही अपवित्र शरीरायसे. परंतु पहा महाराज, याच शरीरानं मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने धिदलासे. शरीर उत्तम चांगले पुढे म्हणतात. शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. याच शरीरानं भगवान परमात्म्याची सेवा करता येते. गळ्यामध्ये विना कंबर बांधून कीर्तन, गळ्यामध्ये टाळ घेऊन भजन करता येतं, श्रवण करता येतं, भगवंताची सेवा करता येते. आणि पहा महाराज, शरीरे साध्य होय केले परब्रह्म. पहा महाराज, नाठात एक चरण आहे बघा. विठोबार कुमार नरदेह निधान लागले हाती,
उत्तम सार उत्तम गती देव होईन म्हणती ते होती तरी का चित्ते न धरावे. अरे देव होण्याचं सामर्थ्य या शरीरामध्ये आहे. पहा महाराज, शरीर सकळ ही शुद्ध, शरीर निधीचा ही निध. पहा महाराज, शरीर शेवट सांगता शरीराला लय सुख पण द्यायचं नाही, दुःख पण द्यायचं नाही. शरीर ओखटे ना चांग. अरे शरीराचा त्याग सुद्धा करायचा नाही. तुका म्हणे वेग करी हरी भजनी. हरी भजन भगवंताचं वेग करा. पहा महाराज, केव्हा काळाची उडी पडेल सांगता येत नाही. आमच्याकडे काही मंडळी म्हणतात बघू एवढ्या लवकर कशाला, म्हातारपणी भक्ती करू. नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, अरे म्हातारपणी भक्ती करू काय, काळ तुझा आज्ञा धरू. काळाची उडी केव्हा पडेल सांगता येत नाही. हे जे नरदेह तुम्हा मला प्राप्त करून दिलेलं आहे, क्षण भंगूर वारे सावध तोरा मायाशा. काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोरला हे फासा. यमराज एकदा दारात येऊन उभा राहिले. थांब रे मुलगा जरा गावाला गेला, येऊ दे. तिथं वशीला चालत नाही. पहा महाराज, नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढीती कुडी प्राणा. ओढाळ सापडे जैसी धन्या जेवी चोर यातना धरजे नासा. अशा अवस्था आहे. पहा महाराज, शेवट सांगतात त्यामध्ये, मग तेथे न चाले काही. यमदारात येऊन उभा राहिल्यानंतर मग तेथे न चाले काही. सत्ता संपत्ती राहील ठाईच्या ठाई. पुढे संचित जाईल ग्वाही. का म्हणे तई यमाज्ञा संचित. महाराज जे संचित आहे, भजन कीर्तन केलं, मगाची फुगडी घातली भगवंताची, वाया जाणार नाही. माझे श्री गुरु दादा सांगायचे, हे भजन केलं आणि वाया गेलं. नाम घेता वाया गेला ऐसा कोण ऐकला. भजन कीर्तन केलं आणि वाया गेला असं होणार नाही. हा जो वेळ आहे पहा महाराज, तुमचा वेळ वाया जाणार नाही. पहा महाराज, सर्व काळ गणना करी आयुष्याची, कथेचे वेळेची आज्ञा नाही. भगवंताचं नामस्मरण कीर्तन झालं, चालू झाल्या झाल्या चित्रगुप्ते नाम घेतात तक्षणी चित्रे ठेविली लेखनी. पहा महाराज, एवढा अधिकार या भजनाचा आहे. तुका म्हणे वेग करी हरिभजनी. कारण जर काय असेल, हे जे देह दिलेला आहे याची क्षण भंगूर नाही भरवत. बरं, आयुष्य मर्यादा सुद्धा थोडी दिलेली आहे. कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे बरं का. अल्पायुष्य मानव देह. अरे 100 वर्षाचं शत गणिले ते अर्ध रात्र खाय. 100 वर्षाचं धरून चाला. 100 वर्ष टिकतच नाही, परंतु 100 वर्ष धरून चाला. निम्मे झोपत गेलं. मध्ये बालत्व 17, 18, 20 वर्षाचं बालत्व नाठात वर्णन आले. बालपण गेले नेनता तारुण्य दशे विषय व्यथा. वृद्धपणी प्रवर्तले चिंता मरे मागुता जन्म. महाराज, बालपण गेलं 15-20 वर्षाचं. तारुण्यपण मध्ये तारुण्याचं वर्णन माझ्या तुकोबारायांनी केलेलं आहे. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी सदा मुसमुसी भक्तांचं बोल आहे. आणि म्हातारपण जे आहे फार वाईट आहे महाराज. सर्वांना त्या चौकटीत यावंच लागणार आहे. तुकोबारायांनी वर्णन केलं, मज नाही हात पाय लागले
मज नाही हात पाय डोळा पडली झापड कर्ण हे बधीर झाले वाचा बोले नाक मुख गळू लागले लाळानी शेंबूड स्वाना परे गती झाली अवघे करती हाड हाड. या देहाचं वर्णन माझे तुकोबाराय करतात. एक मदालसा नावाची एक आई होती बर का. मदालसा पहा महाराज छत्रपती शिवाजी महाराज जशी आई जिजाऊ होती आणि महाराजांचं जे काही शिक्षण दिलं त्यांनी रामायणातल्या कथा महाभारतातल्या कथा सांगून मुलगा तयार केला आणि वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन केलं. तसे एक मदालसा उत्तर प्रदेशमध्ये पहा महाराज. आणि ती मदालसा नावाची जी होती तिनं 100 मुलांना संस्कार दिले. आणि पहा महाराज तिच्या त्या मदालसा म्हणून एक प्रकरण आहे त्यामध्ये देहाचं वर्णन आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरे हरी आराधन जाये गोविंदा परमात्म्यानं दिला नाशिवंत म्हणलेला आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो सावधान. सावध केलं माझ्या तुकोबरायाने. पहा महाराज हा देह नाशिवंत स्वभावता नाश आहे. पहा महाराज परतानाश नाहीये. परतानाश परवडला पहा महाराज. परंतु हा जो देह जो आहे ना स्वभावता नाश आहे. कितीही त्याची काळजी करा. पहा महाराज आमचे श्री गुरु दादा सांगायचे लई जर त्याला सांभाळलं 7 मनाच्या ऐवजी अनेक मन 2 मन वाढेल तब्येत. पहा महाराज परंतु हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा पर्यदे मदालसा सोहून जो रे बाळा. पहा महाराज हा देह दिला परंतु तो देह पवित्र. देह कसा आहे नाही अपवित्र. शरीरांशी माझ्या तुकोबरायांनी सांगितलेलं आहे. अनुभव घेऊन बोललेलं आहे. तुकोबरायांचे अक्षर आहेत. एक एक अक्षरात आहे माझा रमाकांत. मंत्र आहेत मंत्र एक एक अक्षर म्हणजे. पहा महाराज वास्तुक शांती आता मला काल कळालं 51,000 रुपये घेतात. 51,000. परंतु नवीन घर बांधलंय त्या ठिकाणी जर ज्ञानेश्वरीचं पारायण केलं एक एक अक्षर मंत्र आहेत महाराज. आणि घराची शांती होणारच. वास्तुक शांती खरी. या इमारतीमध्ये भजन कीर्तन पारायण जर झालं काही त्याचा चौकशी करायची काम आहे. पहा महाराज हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. काय कर ह्याच शरीरानं स्मरे त्या हरिहरा शरण गोविंदाला शरण जाण्याचं द्वार हेच आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी. द्वार म्हणजे नरदेह प्राप्त झाला हे द्वार आहे. पहा महाराज क्षण म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य आहे. नाहीतर आम्ही काय म्हणतोय देवाच्या दारात जायचं देवाची द्वारी उभा क्षणभरी.
क्षणभर बसायचं, याला क्षण म्हटलेलं नाही. 100 वर्षाचं आयुष्य, एक आयुष्य म्हणजे एक क्षण. आणि नरदेह प्राप्त झाला, हे द्वार आहे, द्वार आहे. आणि काय करायला सांगितलं पहा महाराज, तो देह पवित्र. कोणता देह? जो वदे अच्युत सर्व काळ मुखान अच्युत नाम भगवान परमात्मा अविनाश असणारा पंढरीचा पांडुरंग विठ्ठल, त्याचं सर्व काळ भजन. काल सांगितलं मी, तुमचं आमचं जे भजन होतं सर्व काळ दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे वाडे, किंवा सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो. इथंच आहे बरं का सुख. सर्व सुखे आजी येथेच ओळली संतांची देखिली चरणांबुजे. पहा महाराज, सुख दुसरीकडे कुठं नाही आहे. पहा महाराज, वर्णन आलेलं आहे सर्व काळ. गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करते श्रवण, गीता भागवत करते श्रवण, गीता भागवत करते श्रवण. ओ श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. अखंड या शब्दाला महत्व आहे. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. पहा महाराज, अखंड जया तुझे प्रीती मज दे तयाची संगती, मग मी कमळापती तुझवा नाही कांडाळा. पहा महाराज, अखंड या शब्दाला अखंड भजन. पहा अखंड, अखंड खंडेना जीवन. नाथ महाराज एक ठिकाणी वर्णन करतात, एका जनार्दनी नित्य हरीचे चिंतन, 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 जय जय सदा हरिचे कीर्तन, आचरी जयने सदा हरिचे चिंतन, आचरी जयने सदा हरिचे चिंतन, आचरी जयने सदा हरिचे चिंतन. धन्य जगी कोटि एक हरि लक्ष्मी तेरे, राम कृष्ण वासुदेव सदा त्वरे वाजे. धन्य
प्रकरणात वर्णन करतात, एका जनार्दनी नित्य. आता आमचं टाणाटोण्याला होईना आणि नित्य भजन पहा महाराज. म्हणून तर पंढरीचा पांडुरंग 36 वर्ष नाथांच्या घरामध्ये पाणी भरलं. पहा महाराज, कीर्तनाची देवा आवड मोठी, रोज कीर्तन. सगळ्यात भाऊ श्रीमंत संत जर रोज ऐकायला येणाऱ्यांना सुद्धा एवढी एवढी खडी साखर दिली जायची. पहा महाराज, रोज माझ्या पांडुरंगाला पोळ्याचा नैवेद्य. पहा महाराज, पोळी आता स्वप्नात बघायला मिळणार, पण पोळी खाणारेच राहिले तर पोळ्या कुठे आणणार. पहा महाराज, पोळ्याचा नैवेद्य पांडुरंगाला दिला जायचा. पहा महाराज, आज त्यांच्या घरामध्ये एका जनार्दनी कीर्तनाची देवा आवड मोठी. एका जनार्दनी पडली मिठी. भगवंताला गुणानुवाद आवडतात. माझं कीर्तन, माझं भजन कोण करेल काय? आणि आवड आहे माझ्या भगवंताला भजनाची, कीर्तनाची आवड आहे. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन. आसनी म्हणजे बसून. आता शयनी झोपेत भाऊ, बसून उभा राहून एक भजन होईल, झोपेत भजन. पहा महाराज, द्वारकेमध्ये एकदा अर्जुन असे झोप लागलेले, असे केस लांबडे होते. भगवंतानी मांडी दिलेली आणि पहा महाराज, आणि केस वाळत होते. तोपर्यंत नारद मुनी आले. अरे नारद मुनींना वाटत होतं माझ्यासारखा भजन करणारा, कीर्तन करणारा कोण आहे? भगवंताचा अखंड भजन करणारा नारद आहे. पहा महाराज, आणि जरा पकवाज वड काढायला आलेला होता तो सुद्धा. भगवंतानी सांगितलं, अरे नारदा ये, म्हणले मांडी दे माझ्या भक्ताला. पहा महाराज, ज्ञानेश्वरीमध्ये अरे स्वतः ज्ञानोबारायांना सुद्धा असं वाटलं, अरे माझ्या विशेष करून पार्थालाच, पार्थाची 2-3 ओव्या घातलेले. पहा महाराज, पार्थासाठी नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. अरे खुळं लागलं पार्थ असा भक्त दुसरा नाही महाराज. आणि भगवंतानी महाराज मांडी काढलेले आणि दे म्हणते मांडी. सेवकच होता, दिली मांडी आणि बाहेर गेले. आणि घरामध्ये कोणी नाही आहे. त्या वराज वाड्यामध्ये आवाज घुमायला लागला, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. अर्जुन झोपलेला आहे. झोपेत जय कृष्ण जय कृष्ण जय कृष्ण. सगळ्या राजवाड्यात आवाज घुमायला लागला. पाहिलं इकडं तिकडं, कोण आवाज येतोय? महाराज, अर्जुन झोपलेला होता. रोम रंध्रातून माझ्या अर्जुनाच्या कानाला केस लावले, जय कृष्ण जय कृष्ण. उगच खोळा नाही, त्याच्या माग लागला होता. नवल पिसे लागले आहे पार्थाचे. अरे झोपेत माझ्या तुकोबरायांची तीच अवस्था झाली. एकदा बहिर दिशेला गेलेले आणि सकाळी सकाळी आणि भगवंताचं नाम मुखात आलेलं आहे. पहा महाराज, तिथून शास्त्री चाललेले. अरे सकाळी सकाळी, अरे मंगल असं भगवंताचं नाम कोण अशा अपवित्र ठिकाणी घेतय म्हणून जरा वेळ थांबले. तुकोबाराय बाहेर आल्यानंतर, अहो तुकोबा, अशा अपवित्र ठिकाणी भजन करता. शास्त्रीजी काय करो, माझी मज झाली माझी इंद्रिय माझ्या ताब्यात नाही आहेत.
एवढा त्या भगवंताचा ओढ लागलेला आहे. एवढी लापाट झाले काय म्हणल्यानंतर महाराज जीभ धरली. 460 तसा विजेचा शॉक बसतो की नाही तसा शॉक बसला. सर्व माझ्या तुकोबारायाच्या रोमरंध्रातून विठ्ठल 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 असा आवाज यायला लागला. महाराज तुकोबाराय बाहेर जाताना पहाटे सांगून जात नव्हते. पहाटे 4ला उठाव विना घ्यावा. कुठं जातात सांगत नव्हते. पहा महाराज कोपला पाटील गावीचे हे लोक घालतील भीक कोणी मजला. तुका म्हणे ऐका वचन त्या जुनिया जन भक्ती करा. अरे जन हे 2 तोंडी आहे. जगाच्या नादाला लागून भक्ती होणार नाही. जगाचा त्याग केला माझ्या तुकोबारायांनी. आणि महाराज कुणीकडे जात होते सांगत नव्हते. महाराज 12 वाजल्यानंतर आई साहेब जिजाबाई आवली म्हणत होते तिला. पहा महाराज भगवंताला नैवेद्य दाखवला आणि 3 वाटा जिकडे जातात त्या ठिकाणी आई साहेबांनी येऊन पाठी खाली ठेवली. आणि माझे तुकोबाराय ज्या वाटेनं गेलेत विठ्ठल 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 त्या पावलानं आवाज येत होता. आणि त्या पतिव्रतेला ते कळत होत. पहा महाराज. आणि आता जे भामचंद्राच्या डोंगरावरती सगळ्या सुविधा झाल्यात वाटा झाल्या. अरे वाट शोधत काट्या कुट्याची वाट होती. आणि शोधत शोधत आई साहेब निघाल्या. महाराज एवढा मोठा काटा आई साहेबांच्या पायात घुसला. लगेच भगवान परमात्मा तिथं प्रगट झाले. आणि असा आई साहेबांचा हात महाराज हातात. अरे बाळा काय रे तुझा हात आहे म्हणजे. सगळ्या वेदना माझ्या नाहीशा झाल्या. काय रे बाळा तुझं नाव काय रे. आई माझं नाव विठ्ठल आहे. तुझं नाव एवढं म्हणजे आईबाने एवढं विठ्ठल ठेवायला नको पाहिजे होतं. बघ म्हणजे त्या विठ्ठलाच्या नादानं माझ्या प्रपंचाची राख रांगोळी झालेली आहे. देवाला विरोधी भक्ती होती महाराज. ती काय सामान्य नव्हती. नैवेद्य दाखवताना एकदा असं रागानं नैवेद्य दाखवला. मूर्ती कल्ली महाराज. पतिव्रतेच ते महात्म्य आहे. पतिव्रतान तिची देवावरी सत्ता. देव असा थोडासा कल्लाय नांदत्या घरामध्ये. काही मंडळी म्हणले याचा वज्रलेप करूया. नाही नाही म्हणले यार ते पतिव्रतेचं महत्व आहे. नांदत्या घरामध्ये देहू धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव तेथे नांदे देव पांडुरंग माझा पांडुरंग. तुकोबाराय जन्माला यायच्या अगोदर देहू क्षेत्रामध्ये जाऊन नांदायला गेले. नांदणं आणि राहणं पूर्वकालीन दृष्टांत आहे महाराज. आता नांदायचं काय एवढं काळजी करायचं काय काम नाही. पहा महाराज त्याच्यावर काय बोलण्यात अर्थच नाही. पहा महाराज पण माझे पांडुरंग त्या ठिकाणी नांदायला गेले. पहा महाराज. आणि जेवण घेऊन गेले. पाण्याचा घडा ठेवला आणि जेवण तुकोबारायांना वाढलेलं आई साहेबांनी. आणि जेवण खाता सांगावले एवढी माझ्या पांडुरंगाला शिवे देतेस. तुझा देव कोण आहे. तुझा देव कुठं आहे म्हटल्यानंतर माझ्या आई साहेबांनी सांगितलं हात माझ्या पुढे बसलेला माझा देव आहे. पहा महाराज पतिव्रता नेणे आणिकाची स्तुती सर्व भावे पती पतिव्रता पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण. पहा महाराज तो देह पवित्र पवित्र सोवळी तीच एक भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. संत महात्म्य पवित्र आहे. अखंडित प्रेम भाव संत महात्म्य पवित्र आहेत. आणि जर कोण पवित्र असेल पहा महाराज नाम भगवंताचं नाम एक पवित्र आहे. पहा महाराज ऐसे अनंतापार नामे तरले चराचर नाम पवित्रानी परिकर रखवादेवी वराचे. माझ्या भगवंताचं नाम पवित्र आहे. संत महात्मे पवित्र आहेत. पहा महाराज आणि अखंड भजन करणारे पवित्र आहे संत. पहा महाराज तो देह पवित्र पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. नंतर आपण पाहू घड्याळ पुढे चाललेलं आहे. मध्ये
पवित्र तो देह वाणी पुण्यवान पवित्र तो देह वाणी पुण्यवान पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवंत पवित्र तो देह वाणी पुण्यवान
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. अरे वाणीच काय, माझे ज्ञानोबराय वर्णन करतात, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कोंब, हे माणूस आंब लोका लागे. अरे जगामध्ये वावरतात, परंतु त्यांचे अवयव हे सुखाचे कोंब. पहा महाराज, वाणी पुण्यवंत होईल काय, त्याचे अवयव हे पहा, ते चालते ज्ञानाचे बिंब. ज्ञानाचे बिंब म्हणलेलं आहे. तयाचे अवयव हे सुखाचे कोंब, एर माणूस पण भांब लोका लागे. मधुरावाणी ओटी तुका म्हणे वाव पोटी. म्हणा देऊ. मधुरावाणी ओटे, मधुरावाणी ओटे, मधुरावाणी ओटे, मधुरावाणी ओटे. तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटे. येथे उपकारासाठी उपकारासाठी तुका म्हणे वाव पोटे, तुका म्हणे वाव पोटे. त्याचे उपकारासाठी आले पहा महाराज, वाणी सुद्धा त्यांची पवित्र आहे, त्यांचे हात पाय देह सुद्धा. ज्ञानोबराय म्हणतात, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कोंब, एर माणूस पण भांब लोका लागी. सगळं देहच त्यांचा पवित्र आहे, संतांचा माझा देह पवित्र आहे. पहा महाराज, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वद्याच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. असे जे संत महात्मे अखंड भजन करणारे, पहा महाराज, आणि भगवंताचं सर्व काळ जे अच्युत नाम भगवान परमात्म्याचं पवित्र असणारे. अरे नाम सुद्धा पवित्र आहे. सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. अरे सकल मंगल निधी, ह्या जगामध्ये मंगल जर काय असेल, माझ्या भगवंताचं नाम आहे. पहा महाराज, पहा महाराज, पवित्र तो देहवाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने, अरे असे भजन करणारे, असं नामस्मरण अच्युत नाम भगवान परमात्म्याचे जे करणारे ज्ञानोबा तुकाराम. पहा महाराज, ज्ञानेश्वराचं जर नुसतं नाव जरी घेतलं काय होतंय पहा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर म्हणता 84 लक्ष योनीचा फेर चुकतो. पहा महाराज, एवढं अधिकार आहे माझ्या तुकोबरायांच्या नामस्मरणामध्ये. काय अधिकार आहे? तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. तुकाराम कोण आहेत? पहा महाराज, जळी दगडा सहित वह्या, जैशा तारियल्या लाह्या, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका नाही तुझा. पहा महाराज, एवढा अधिकार आहे. तुकाराम तुकाराम जर म्हणलं, सहज देहू मधून माझे तुकोबराय निघाले आणि तो रेड्यावरनं बसून जर तो यम निघाला, तर माझ्या तुकोबरायांना पाहिल्या पाहिल्या त्या रेड्यावरनं उतरावं खाली. माझ्या संतांना काळ गुलाम सलाम करी. काळा कळी काळाच्या माथा पाय देऊन आम्ही वैकुंठ भुवनाशी गेलो रे, हरीचे विद्यावंत झालो रे, आम्ही जाऊन पंढरपुरी राहिलो. माझे ज्ञानोबराय म्हणतात, कळी काळाच्या माथा पाय देण्याचं सामर्थ्य या संतांमध्ये आहे. पहा, जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने. ज्ञानोबरायांचं नामस्मरण. पहा महाराज, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, देव ज्ञान देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. पहा महाराज, ज्ञानोबराय सामान्य नव्हे, नर रूपे विष्णू अवतरला हा भगवान,
नदी नदवापी कूप पाहता उदक नो हे भिन्न नवल हेची पशु मैसा करीतो वेधा दहन. पहा महाराज, अरे ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. ज्ञान काय देतो? अरे स्वतः भगवंतांनी सांगितलं, ज्ञानदेव नाम तुझे ते ज्ञान हृदयीचे माझे जनतारावयाचे निव्याजे अवतार तुवा घेतला. पहा महाराज, या ठिकाणी ज्ञानोबरायांनी सर्वांना अधिकार दिला. वक्ते श्रोते श्रवण पठणे पावती समभाव. या ठिकाणी पट्ट्या तरी टाकल्या, लुटून काढलं. विजय महाराज, तुम्ही जे करताय पुण्य तेच आहे, सांगणाराला पुण्य तेच आहे, ऐकणाराला पुण्य तेच आहे. वक्ते श्रोते श्रवण पठणे पावती समभाव. काय आहे अधिकार बघावं या कीर्तनाचा. वर्णू जाता अघटित महिमा. अरे होतो जीव शिव, जीवाचा शिव होण्याचं सामर्थ्य या भजनामध्ये आहे. वंदुनी अनन्य एका जनार्दनी धरी दृढ भाव वर्षती निर्झर ज्ञानदेव नामी पुष्पांचा वर्षा. देव सुद्धा स्वर्गातले ज्ञानोबरायांच्या समाधीवरती पुष्पवृष्टी करतात. तयाच्या चिंतने तरतील दोषी. अरे दोषी कशाला राहतात? जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी गाती ऐकती सादर. ज्ञानोबरायांची पवित्र कथा, माझे ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी. अरे जळती दोषाचे डोंगर. पहा महाराज, संतांच्या वचनावरती विश्वास महत्वाचा आहे. पहा महाराज, संत वाक्य आहे आणि संतांनी हे लिहून ठेवलेलं आहे आणि हे अनुभव घेऊन लिहिलेलं आहे, म्हणून तर या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पहा महाराज, तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. पातक शिल्लक राहत नाही, जळून जाते. पहा महाराज, बीज जाळून केली नाही, जाळल्यानंतर परत ती बी उगवत नाही. माझ्या नामस्मरणाचं एवढं महत्व आहे. ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या जळून जाते, परत पुन्हा ते माग येतच नाही भोगायला आणि करायला. संचित प्रारब्ध क्रियमान जे आहे, संचित प्रारब्ध क्रियमान जे आहे ना, पहा महाराज. परंतु या नामस्मरणामध्ये जर काय होत असेल भाऊ, जळून जातंय, जळून. वाल्या कोळ्याचं जळून गेलं का नाही? हा, वाट पाडा कोळीको. वाट पाडा म्हणजे चोऱ्या करणारा होता वाल्या, परंतु माझ्या ज्ञानोबरायांनी जीभ दाताखाली धरली. वाट पाडा कोळीको नामस्मरे तो वाल्मिको. श्रीराम जयराम नुसतं म्हणल्या वाल्मिकी. कोळियाची कीर्ती वाढली गहन केले रामायण रामाधी. अरे काय सांगावं, रामायण अगोदर लिहून ठेवलं 10,000 वर्ष. पुढं काय करावं लागलं माझ्या ज्ञानोबरायांना, माझ्या पांडुरंगाला सुद्धा करावं लागलं. बोलिला वाल्मिक तैसेची करी वर्तोनी दावीन नामा म्हणे. पहा महाराज, एवढा अधिकार नामस्मरणानं प्राप्त करून दिला. तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. हे जे त्यांच्या रजाचं महत्व सांगतात. पहा महाराज, संत चरण रज लागता, संत चरण रज लागता संत चरण रजा लागता, संत चरण रजा लागता, संत चरण रजा लागता. वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रजा लागता सहज, संत चरण राजा लागता सहज. संत चरण संत चरण राजा लागता.
माझे तुकोबराय सांगता संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासना शिल्लक राहत नाही. अरे उद्धार व्हायला काय अवघड आहे मग. वासनाच शिल्लक राहत नाही. संत रजाचं महत्व आहे. पहा महाराज पुढं जातो मी आता वेळ पुढं निघालेले. पहा महाराज एकदा आणि कृष्ण परमात्म्याचं लक्ष देऊन ऐका बाबांनो. आणि डोकं भगवंताचं दुखत नाही. भगवंताचं जर डोकं दुखायला लागलं तर तुमचं आमचं काय शिल्लक राहणार. भगवंताचा डोकं दुखत नाही पण लाघव केलं. भगवंताचा माते शूळ उठलेला आहे. डोकं दुखतंय. काय पाहिजे औषध. संत चरण रज. पहा महाराज रज आणण्यासाठी आणि बाहेर गेलेले आहेत. आणि रज कोण देतंय हो. आपल्या जर पाया खाल्ली माती भगवंताच्या कपाळाला लावल्यानंतर नरकात जायचं काय म्हणले. कुणी द्यायला तयार नाही महाराज. ते पाया खाल्लं आणि आले परत. आल्यानंतर भगवंताला सांगितलं रज कोण द्यायला तयार नाही. भगवंतानी सांगितलं अरे वृंदावनामध्ये जावा. माझ्या गोपिका भक्त आहेत त्यांच्याकडे जावा आणि मागणी करा. महाराज द्वारके तुमच्या वृंदावनामध्ये संत महात्मे गेलेले आणि सांगितलं गोपिकांना अखंड भजन करत आहेत त्या ठिकाणी. आणि अहो गोपिका भगवंताचा माते शिवळ उठलेला आहे. डोकं दुखतंय आणि तुमच्या पायाखालची थोडी माती द्या. ठीक आहे म्हणले. बसा जरा म्हणले देतो. चिखल केला आणि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा अखंड नाचून भजन करायला लागल्या. फेर धरला महाराज आणि भजन करायला लागल्या. आणि काय म्हणले तुम्हाला किती लागेल तेवढी माती. संतांनी सांगितलं अगं म्हणजे तुम्ही नरकात जाणार आहे काय. अरे 10 वेळा नरकात जाऊ दे. माझ्या भगवंताचं जर डोकं राहत असेल नरकात 10 वेळा आम्हाला जायला आम्ही तयार आहे. पहा महाराज हे रजाचं महत्व आहे. पहा महाराज काय वर्णन केलेलं आहे. देवचे रज चरणीचे धावत चालते मागे मागे मागे. नामदेवराय तीर्थयात्रा करून आले आणि मामदं घालायचं ठरलं. स्वतः भगवान नामदेवराय आवतनी निमंत्रण देण्यासाठी पुढं पुढं निघालेत. आणि त्याचं रज माझ्या अंगावरती चरणीचे रज येते अंगावरी. वंदित ती श्री जाईल मी भगवान परमात्मा. आणि डोक्यावरती त्या नामदेवरायांची धूळ माझ्या डोक्यावरती पडेल म्हणून पहा महाराज माग माग चाललेले आहेत. हा एवढं रज महत्व आहे. पहा महाराज तिसऱ्या चरण 4 चरणाचा अभंग आहे. 4थं चरण काय त्यावरले वेगळे रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. काय त्या उरले वेगळे अनेक वैकुंठ नायक जया कंठी. अरे देव आणि भक्त तुझा नाही विचार. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. भक्त तुझा देवते संत निमित्त प्रतिमा. पहा महाराज हरी तैसे हरीचे दास. हरी तैसे हरीचे दास. हरे तैसे हरीचे दास. हरे तैसे हरीचे दास. नाही तया भयमोहात नाही तया भयमोचनात. नाही दया भय मोह नाही दया मोह नाश. ओ निराते उदास ओ निराते उदास. राहते उदास राहते उदास. बळकट कास भक्त जय.
हरीचे दास. माझा पंढरीचा पांडुरंग कसा आहे? षडगुण ऐश्वर्य संपन्न. माझे ज्ञानोबा राय सुद्धा षडगुण ऐश्वर्य संपन्न नवे नवे एक काकण जास्त परमात्मेपेक्षा. पहा महाराज, करील ते काय नोहे महाराज परिपाहे विजय. पहा महाराज, ज्ञानोबा राय, हे पंढरी हुनी सोपे जनाची हरावया पापे, कळीकाळ कोपलिया कोपे न चाले काही आळंदीसी. एवढं श्रेष्ठ. पहा महाराज, हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंतास. गोमुनी राहते उदास, बळकट कास कास भक्तीची. बळकट म्हणलेलं आहे, कास घालोनी बळकट झालो कळी काळावरी नीट. पाय सिंधू वाट येचे तिरी सरेल. पहा महाराज, कास घालोनी बळकट. पहा महाराज, काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी. ज्ञानेश्वर सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशे पातकांच्या. देव इच्छी रज चरणीची माती धावत चालती मागे मागे. काय त्या उरले वेगळे आली वैकुंठ नायक दया कंठी. पहा महाराज, घड्याळ चाललेलं आहे. टायमात वेळेत मेजरनी सांगितलंय वेळेत सेवा संपवायची. ठीक आहे, काय अडचण नाही. शेवटच्या चरणामध्ये माझे तुकोबराय वर्णन करता. तुका म्हणे देव भक्ताचा संगम तेथे ओघना वेळेचा. अरे देव आणि भक्त आणि संत असं कुठेही नाही बरं का. पंढरी सारखे क्षेत्र नाही कोठे. उदंड पाहिले उदंड देखिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. पहा महाराज, असं क्षेत्र नाही. देव आहे, तीर्थ आहे, चंद्रभागा संत आहेत, माझे पुंडलिकराय संत आहेत. असं कुठेही नाही. वरकड कोठे एक आहे, एक नाही, परंतु देव आणि भक्त ऐसा नाम घोष सांगा कोठे. काय काय कुठं बालाजीला जावा नाही तर आणि कुठं जावा. गोविंद गोविंद झालं पाहिजे. परंतु माझ्या पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळाशी दरारा. तुका म्हणे करा जय जयकार आनंदे आनंदानं नाचून नाचून भजन. पहा महाराज, तुका म्हणे देव भक्ताचा संगम. देव आणि भक्त एकत्र आल्यानंतर तिथं जी दुसरं नामस्मरणा व्यतिरिक्त, ती भगवंताच्या कथे व्यतिरिक्त काही नाही. कथा त्रिवेणी संगमा, कथा त्रिवेणी संगमा, कथा त्रिवेणी संगमा, कथा त्रिवेणी संगमा. देव भक्ताने नाम, देव भक्ताने नाम, देव भक्ताने नाम, देव भक्ताने नाम. तेथे उत्तम, तेथे उत्तम, तेथे उत्तम,
कथा त्रिवेणी सरगम. भगवंताची कथा कशी आहे? देव भक्तानी नाम तेथीचे उत्तम चरण रज वंदिता. कारण पहा महाराज, हे भजन जे आहे ना, नामस्मरण विठोबा रुक्माई, आणि बघा 2 तास झालं आता आपलं भजन चाललेलं आहे, इथं स्पंदन तयार होतात. पहा महाराज, आणि हे जे चरण रज वंदिता आपल्याकडं पद्धत आहे, कीर्तन झाल्यानंतर पाया पडतो आपण एकमेकाच्या. पहा महाराज, स्पंदन तयार होतात. पहा, सामान्य नाही आहे. आणि त्यानं हे सगळं पवित्र होतं. हे जे काही कोणी बांधलं असेल, खरंच भाग्य या इमारतीचं सुद्धा. या इमारतीमध्ये भजन कीर्तन ज्ञानेश्वरी वाचन व्हायचं काय सामान्य आहे काय? पहा महाराज, अरे पवित्र झालं, इथं कोणताही दोष राहणार नाही. पहा महाराज, एवढा अधिकार या कीर्तनामध्ये भजनामध्ये आहे.